मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण मागच्या क्लासपासून लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा टॉपिक सुरू केला होता. याच्यात आपण बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हा एक घटक, त्याचबरोबर सर्वच्या सर्व या ठिकाणी हिस्ट्री म्हणजेच कार्लिनियस, हेकल, त्याचबरोबर चॅटन असेल, कोपलँड असेल यांच्याबद्दल माहिती बघितली होती. आणि नेक्स्ट जो रॉबर्ट हार्डिंग विटेकर होता, या रॉबर्ट हार्डिंग विटेकरबद्दलसुद्धा म्हणजेच 5 किंगडम क्लासिफिकेशनबद्दल सुद्धा आपण पूर्ण माहिती या ठिकाणी बघितली होती. 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला काय काय सांगितलं होतं. सर्वात पहिले की लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलं होतं, 2 भागात डिवाईड केलं होतं. रॉबर्ट हार्डिंग विटेकरनं प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. प्रोकार्योट काय असतात, युकार्योट काय असतात हेही तुम्हाला माहिती आहे. जर माहिती नसेल तर मागची क्लास तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यात युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स सुद्धा आपण बघितले होते. म्हणजेच त्या ठिकाणी सेल त्याची युनिसेल्युलर असेल किंवा मग मल्टीसेल्युलर असेल, तर अशा पद्धतीने 2 भाग केले होते. आणि जे टोटल 5 किंगडम होते, त्या किंगडमच्या अगोदर आपण पाहिलं होतं हायरार्की कशी लक्षात ठेवायची. तर राजा पडेगा क्लास और फॅमिली जाएगी सीखने या ट्रिकवरून तुम्ही ते पूर्णच्या पूर्ण हायरार्कीसुद्धा म्हणजेच पदानुक्रमसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. मग एकूण किती किंगडम होते, 5. त्यापैकी पहिला होता किंगडम मोनेरा, दुसरा होता किंगडम प्रोटिस्टा, तिसरा होता फंगी आणि प्लांटा आणि शेवटचा होता ॲनिमलिया. तर या 5 किंगडमपैकी आता आपल्याला काय करायचं, मेन जे समोरचा टॉपिक आहे आपला, तो टॉपिक असणार आहे या ठिकाणी मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी. असे 3 टॉपिक म्हणजेच हे 3 जे घटक आहेत, हे 3 जे किंगडम आहेत, हे 3 किंगडम आपल्याला बघायचे. आता हे 3च का, त्याचबरोबर आता बघा तुम्हाला या ठिकाणी 5 किंगडम दिलं होतं, कारण टॉपिक होता 5 किंगडम क्लासिफिकेशनचा. याच्यात 5ही आपल्याला बघायचे होते. कोणकोणते, याच्यात आपल्याला मोनेरा तर बघायचाच, प्रोटिस्टा बघायचा, फंगी बघायचा, पण प्लांटा आणि ॲनिमलिया नाही. का, कारण हे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येत नाहीत. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये नाहीत हे आता आपण बघू शकतो. हे मायक्रो ऑर्गॅनिझम थोडेच येतं, पण मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल आणि काही भाग फंगीचा असेल, तर हे या ठिकाणी आपण मायक्रो ऑर्गॅनिझम याला म्हणू शकतो. मग मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येत असेल तर आपला टॉपिकच काय होता, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मग क्लासिफिकेशन करायचं मायक्रोब्सचं, तर आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा आणि फंगी, हे 3 घटक या ठिकाणी आज कंप्लीट करायचे. बाकीचा राहिलेला पार्ट आपण पुढच्या नेक्स्ट क्लासमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिले दिलेला आहे बघा किंगडम मोनेरा. आता किंगडम मोनेरा जर दिलेला असेल तुम्हाला, म्हणजे किंगडम मोनेरा कशा पद्धतीने आपण ओळखायचं, त्याचे तुम्हाला एक्झाम्पल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे. ते कसे लक्षात ठेवायचे, ते कुठं आपल्याला बघायला मिळतात किंवा मग आपण ते कुठं बघू शकतो, हे सर्व माहिती तुम्हाला याच्यात मिळून जाईल. सर्वात पहिले दिलेला आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे या ठिकाणी, सर्वात पहिले काय करा, एक स्मॉल ड्रॉप घ्या, कशाचा, कर्डचा. म्हणजेच कर्ड म्हणजेच काय, या ठिकाणी दह्याचा किंवा मग बटर मिल्कचा एक स्मॉल एक थेंब किंवा मग एक ड्रॉप घ्या आणि एका ग्लासच्या स्लाईडवर टाका. कशावर टाकायचा, ग्लासच्या स्लाईडवर. मग ग्लास स्लाईडवर टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर. म्हणजे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून, एक थेंब पाणी टाकून त्याला मिक्स करायचं. आणि मिक्स करून काय करायचं, केअरफुली कीप अ कवर स्लिप, ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला ते बघायचं की त्याच्यात तुम्हाला काय बघायला मिळतं. म्हणजे काय करायचं, एक दह्याचा ड्रॉप घ्यायचा. एक ॲक्टिव्हिटी दिलेली, फक्त काय एक ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही करू शकता की तुम्हाला किंगडम मोनेराचे एक्झाम्पल त्या ठिकाणी बघायला मिळतील. काय करायचं, एक थेंब कर्ड घ्यायची म्हणजेच दही घ्यायचं किंवा मग बटर मिल्क घ्यायचं, त्याच्यात एक थेंब पाणी टाकायचं आणि हे ग्लास स्लाईडवर टाकायचं. ही जी प्रोसेस करायची ग्लास स्लाईडवर करायची, जसं की तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघता. मग मायक्रोस्कोप जर असेल तर हे एक्सरसाइज किंवा ही ॲक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायची. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर काय होईल, तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतील. त्याच्यात काय बघायला मिळेल बघा, व्हॉट डिड यू सी, मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलस किंवा मग लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया, असंही त्याला आपण म्हणू शकतो. काय होतं, मूव्हिंग, या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स. कोणकोणते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात बघसाल, कशात, या ठिकाणी त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघसाल, तर त्या कर्डमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, अशा पद्धतीचे स्मॉल रॉडसारखे, हे बघा इथं बघू शकता तुम्ही, रॉडसारखे काय येतं, काही स्ट्रक्चर येतं, अशा पद्धतीचे हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. अशी एक्झाम्पल किंवा हे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि हे एक्झाम्पल कशाचे येतं, हे बॅक्टेरिया. तर हे बॅक्टेरिया कशाचा आहे, आता हा बॅक्टेरिया जो आपण शोधला, कशात शोधला, कर्डमध्ये. मग कर्डमध्ये कोणता बॅक्टेरिया मिळाला आपल्याला, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. आता लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया हा कशात होता, तर हा होता कर्डमध्ये. मग दही जर असेल आणि दह्यात जर का तुम्हाला बॅक्टेरिया असेल,
तर दह्यात कोणता बॅक्टेरिया असतो हे तुम्हाला कळायला पाहिजे या ठिकाणी. तर दह्यामध्ये बॅक्टेरिया असतो लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया हा या ठिकाणी आपल्याला दह्यामध्ये बघायला मिळतो. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लूड इन द किंगडम मोनेरा. आता किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं तर सर्वच्या सर्व बॅक्टेरिया ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी, आणि जेवढी काही अल्गी असती किंवा मग बॅक्टेरिया असतात ते सर्व किंगडम मोनेरामध्ये येतात. अशा पद्धतीचं हे मेन या ठिकाणी एक एक्झाम्पल किंवा हे मेन पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. काय ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी हे कशात येणार किंगडम मोनेरामध्ये. त्याचबरोबर मेन गोष्ट काय सांगितली तुम्हाला याच्यात, कर्डमध्ये कोणता बॅक्टेरिया असतो लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया किंवा मग लॅक्टोबॅसिलस असं पण आपण त्याला म्हणतो. याच्यात सर्वच्या सर्व बॅक्टेरिया येतात, त्याचबरोबर ग्रीन अल्गीसुद्धा येतात. त्याच्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिलेलं येतं, पण कॅरेक्टरिस्टिक देण्याच्या आधी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही बॅक्टेरिया दिलेले आहेत. कोणकोणते बॅक्टेरिया दिलेले आहेत पहा. सर्वात पहिले दिलेलं आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. हे मी एवढ्या वेळेस कशामुळे बोलालो, कारण तुम्हाला हे ऑर्गॅनिझम जे दिलेले आहेत, हे एक्झाम्पल जे दिलेले आहेत हे सर्वच्या सर्व या ठिकाणी काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला जर विचारलं की स्ट्रेप्टोकोकस निमोनिया हा जो बॅक्टेरिया आहे हा कशात येईल, म्हणजेच कोणत्या किंगडममध्ये येईल, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तो येतो किंगडम मोनेरामध्ये. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया असेल, त्याच्यात नंतर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनिया असेल, त्याचबरोबर विब्रिओ कॉलरी असेल, त्याचबरोबर ट्रिपोनिमा पॅलिडम, त्याच्यानंतर स्टॅफिलोकोकस ऑरियस, त्याच्यानंतर लेजिओनेला निमोनिया, आणि शेवटचे दोन येते पहा सॅल्मोनेला टायफाई आणि क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. काय असणार क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम आणि सॅल्मोनेला टायफाई. आता या ठिकाणी हे पहा काही बॅक्टेरिया दिलेले आहेत जे मेन येतं. त्याच्यात कोणतं आहे सर्वात पहिले स्ट्रिप्टोकोकस बॅटिलम, आणि एकच मिनिट, आणि एक काय दिलेलं आहे सॅल्मोनेला टायफाई. आता याच्यामुळं काय होतं टायफॉईड होऊ शकतो, म्हणजे जे आपल्याला टायफॉईड झालेला असतो तो टायफॉईडसाठी कोणता बॅक्टेरिया कारणीभूत असतो तर तो असतो सॅल्मोनेला टायफाई असणार. त्याच्यानंतर दिलेलं आहे पहा लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया हा पण कुठं असणार, हा असणार दह्यामध्ये. मग याच्यातले काही बॅक्टेरिया आहेत जे की आपल्यासाठी हेल्पफुल पण जातात. दही आपण खाल्ल्याच्यानंतर दही आपल्यासाठी चांगलं असतं का वाईट असतं, तर दही चांगलंच असतं. मग दही चांगलं असतं याचा अर्थ हे जो बॅक्टेरिया दिलेला लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया हा पण आपल्यासाठी कसा असणार आहे चांगला असणार आहे. आता याचे काही कॅरेक्टरिस्टिक कसे असणार पहा. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे याचे काही गुणधर्म की हे कसे असणार किंगडम मोनेरामध्ये. हे सर्वच्या सर्व तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. काय हे जे मागचं पेज तुम्ही बघितलं होतं याच्यात तुम्ही पहा. आता याच्यातून सांगा मला हे मोनेरा तुम्हाला दिसायला, हा मोनेरा कसा आहे किंगडम मोनेरा जो दिसायला, किंगडम मोनेरा कसा असणार, हे सर्वच्या सर्व ॲनिमल युनिसेल्युलर असणार आणि हे कसे असणार प्रोकार्योट्स असणार. झालं, हेच एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, जर का तुमचा ते टेबल लक्षात असेल कालची जी ते फ्लो चार्ट असेल त्याच्या सर्वात पहिला दिलेलं आहे ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सर्वच्या सर्व कसे असणार युनिसेल्युलर असणार. म्हणजे सर्व जे ॲनिमल आहेत हे सर्व ॲनिमल कशानं बनलेले असणार सिंगल सेलनं बनलेले असणार. कशानं सिंगल सेल ॲनिमल असणार. सिंगल सेल ॲनिमल म्हणजेच हे सर्वच्या सर्व ॲनिमल एकाच सेलनं बनलेले असणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. म्हणजे एकतर ते ऑटोट्रॉपिक पण असू शकतात किंवा मग हेट्रोट्रॉपिक पण असू शकतात. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय, ऑटोट्रॉपिक म्हणजे जे ॲनिमल त्याचं अन्न स्वतः बनवतात. द ॲनिमल दॅट मेक देअर ओन फूड इट सेल्फ, त्याला आपण म्हणणार ऑटोट्रॉपिक. अँड द ॲनिमल दॅट डिपेंड्स अपॉन अनादर, त्याला आपण म्हणणार हेट्रोट्रॉपिक फॉर फूड. म्हणजे कशासाठी, अन्नासाठी जे दुसऱ्यावर डिपेंड असतात त्याला हेट्रोट्रॉपिक, आणि जे स्वतःवरच म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्याला ऑटोट्रॉपिक. मग या ठिकाणी जे किंगडम मोनेरा असणार, किंगडम मोनेराचे ॲनिमल जे असणार, किंगडम मोनेराचे जे ॲनिमल असणार ते एकतर ऑटोट्रॉपिक असतील, हेट्रोट्रॉपिकसुद्धा असू शकतात, त्याचबरोबर ते युनिसेल्युलर असणार. काय असणार युनिसेल्युलर असणार. दीज आर प्रोकार्योटिक सेल. म्हणजे याची जी सेल असणार ती कशी असणार प्रोकार्योटिक सेल असणार. आणि प्रोकार्योटिक सेल म्हणजेच काय, विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनिल्स. म्हणजे त्याची जी सेल असणार ती विदाऊट कशी असणार न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनिल्स. म्हणजे जे सेल ऑर्गेनिल्स आणि न्यूक्लियस असणार त्याच्या भोवतालून सेल मेम्ब्रेन त्या ठिकाणी राहणार नाही.
ते सर्वच्या सर्व ऑर्गॅनिजम्स कसे असतील, या सर्व हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसायला येतं हे ऑर्गॅनिझम, याच्यात सेल जी असणार याची ती सेल अशी मेम्ब्रेन बाउंड म्हणजे अशी कंप्लीट नसणार, त्याचे जे ऑर्गॅनिझम असणार ते असे याच्यात मोकळे असे फ्रीली असणार, म्हणजे त्याला आपण म्हणणार ती कशी येतं प्रोकार्योटिक आहेत. आणि प्रोकार्योटिक एकच दिलेला आहे किंगडम, तो कोणता, किंगडम मोनेरा. याच्या बाद दुसरा कोणी आहे का जो की किंगडम मोनेरामध्ये येईल किंवा प्रोकार्योटमध्ये येईल, कोणीच नाही, प्रोकार्योटमध्ये एकच येतो. मग हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लक्षात काय काय ठेवणार तुम्ही इथं पहा. सर्वात पहिले युनिसेल्युलर असणार, हेट्रोट्रॉपिक पण असू शकतात, ऑटोट्रॉपिक पण असू शकतात आणि प्रोकार्योट असणार. कसे असणार, प्रोकार्योटिक. बस एवढं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर ही डेफिनेशन एक लक्षात ठेवायची. डेफिनेशन नसून एक आहे ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया, याच्यात सर्वच्या सर्व बॅक्टेरिया येतात. त्याचबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गी येते आणि लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया हे काय आहे, हे कर्डमध्ये असणारा बॅक्टेरिया आहे. एवढी माहिती तुम्हाला कशाची मिळाली, किंगडम मोनेराची या ठिकाणी मिळाली. आता दुसरी जी दिलेलं आहे, दुसरा किंगडम दिलेला आहे तो दिलेला आहे किंगडम प्रोटिस्टा. आता किंगडम प्रोटिस्टा पण आपल्याला अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचा. किंगडम प्रोटिस्टामध्ये काय दिलेलं आहे पहा. आता परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी परफॉर्म करायची जर का तुमच्याकडे कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल तर, किंवा मग आपण असे समजू शकतो प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर on a glass slides, observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. सर्वच्या सर्व एकदम सोप्या पद्धतीने दिलेले. काय सांगणार याला आपण, ही जी ॲक्टिव्हिटी, या ॲक्टिव्हिटीने तुम्हाला असं सांगितलं आहे की ॲक्टिव्हिटी कशी परफॉर्म करा. एका पॉन्डमधून म्हणजे एखाद्या डबक्यातून म्हणजेच खराब पाण्यातून, नाल्यातून कुठून तरी एक ढक्कन काय करा किंवा एक थेंब पाणी आणा आणि त्या पाण्यात कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ते बघा. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, अशा पद्धतीच्या काही डायग्राम्स त्या ठिकाणी किंवा असे काही ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. हे झालं, हा झाला अशा पद्धतीचे काही ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आता हे ऑर्गॅनिझम्स काय येतं, कोण येते, तर हे ऑर्गॅनिझम्स काय असणार, हे असणार सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम, ते म्हणजेच प्रोटिस्टा किंगडममध्ये. मग प्रोटिस्टा किंगडममध्ये असण्यासाठी कोणकोणते आहेत ते पहा. सर्वात पहिले दिलेलं आहे वोल्वॅक्स. काय दिलेलं आहे, वोल्वॅक्स. त्याच्यानंतर पॅरामोशियम, त्याच्यानंतर युग्लिना आणि अमिबा. हे अशा पद्धतीचे तुम्हाला डायग्राम त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि जेवढे काही सहसा पाण्यात जे आपल्याला बघायला मिळतात ते काय असतात, अमिबाज असतात. अशा पद्धतीचे इररेग्युलर शेप असतो. याचा शेप जो असतो तो फिक्स नसतो. कसा नसतो, फिक्स. म्हणजे हे अशाच पद्धतीचे राहतील असं नाही. हे जशा पद्धतीने त्याचा आकार बदलत जातो काळानुसार ते चेंज होत जातात. जशा ठिकाणी आपण टाकले तशा पद्धतीने ते त्याचा आकार बदलतात. त्यामुळे त्याला आपण अमिबा पण म्हणजे ह्या काय असणार, अमिबा असणार. त्याच्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचे आहेत आणि एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता इथं 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या कोणकोणत्या त्या पहा. याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला, सर्वात पहिले दिलेलं आहे प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम. हे जे प्रोटिस्टा दिसायले सर्वच्या सर्व सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतात आणि सिंगल सेल असतात म्हणून आपण याला काय म्हणतो, युनिसेल्युलर म्हणतो. काय म्हणतो, युनिसेल्युलर. सिंगल सेल असते म्हणजेच काय, सर्वच्या सर्व एका सेलनं बनलेले असतात, त्यामुळे याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं आपण म्हणतो. मग प्रोटिस्टा सर्व युनिसेल्युलर असणार. मग तुम्हाला जर मी विचारलं वोल्वॅक्स, तर वोल्वॅक्स कसा असणार, युनिसेल्युलर का मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर. पॅरामोशियम युनिसेल्युलर, अमिबा युनिसेल्युलर, युग्लिना युनिसेल्युलर. सर्व काय असणार, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असणार, म्हणजे एका सेलपासून हे बनलेले असणार. प्रोटिस्टा हा सिंगल सेल ॲनिमल आहे. त्याचबरोबर वेल डिफाईन न्यूक्लियस एन्क्लोज विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता वेल डिफाईन न्यूक्लियस म्हणजेच काय, की याचा जो न्यूक्लियस असणार तो मेम्ब्रेन बाउंड असणार. मेम्ब्रेन बाउंड म्हणजेच काय, ट्रू न्यूक्लियस असणार याच्यात. मग हे युकॅरियोटमध्ये येतील का प्रोकॅरियोटमध्ये, तर हे सर्वच्या सर्व ॲनिमल्स कशात येणार, युकॅरियोटिकमध्ये येणार. कशात येणार, युकॅरियोटिक सेलमध्ये. युकॅरियोटिक सेल ही असणार. प्रोकॅरियोट असणार का, नाही. प्रोकॅरियोटमध्ये काय येणार, फक्त मोनेरा. प्रोटिस्टा काय असणार, युकॅरियोटिक. त्याच्यानंतर दिलेलं आहे पहा, पहिले काय दिलं की मेम्ब्रेन बाउंड असणार आणि सर्वच्या सर्व सिंगल सेल असणार. दे हॅव सिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया. एक तर सिडोपोडिया किंवा मग हे सिलिया किंवा मग फ्लॅजेला हे असणार. कशासाठी, हे असणार त्याच्या लोकोमोशनसाठी. आता मला एक सांगा, ह्याच लोकोमोशनसाठी म्हणजेच काय, हालचाल करण्यासाठी, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा मग स्विमिंगसाठी. ज्यावेळेस ते, आता हे स्विमिंगसाठी कशामुळे, हे काय चालत जाणार आहेत का, नाही. कारण हे आपल्याला सर्वच्या सर्व एक्झाम्पल हे जे दिसले आपल्याला, हे कुठं दिसले, पाण्यात. म्हणजेच खराब पाण्यात, म्हणजेच डर्टी जे वॉटर होतं किंवा जे घाण पाणी होतं त्या पाण्यात आपल्याला हे सर्वच्या सर्व या ठिकाणी बघायला मिळतात. वोल्वॅक्स असेल, पॅरामोशियम असेल, युग्लिना असेल किंवा मग
अमिबा असेल. आणि हे जर खराब असतील, हे पाण्यात जर राहत असतील तर त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी, जसं की माशी असेल म्हणजेच फिश असेल, फिशला जाण्यासाठी तिला मागून का असते, टेल असते, तशा पद्धतीची यायला पण काही टेल असते किंवा मग हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. मग हेअर म्हणजेच काय, इथं तुम्ही पाहू शकता. आता याला झूम जर केला आपण तर इथं तुम्हाला दिसेल, या ठिकाणी पहा, हे तुम्हाला इथं काय दिसायला, सिलिया दिसायला याच्या भोवताल. हे काय आलं, याला काय दिसायला, इथं सिलिया दिसायला. हे बघा अशा पद्धतीचे हेअरसारखे तुम्हाला स्ट्रक्चर दिसायला, हे काय सिलिया आहे. आणि हे सिलिया असेल किंवा मग या ठिकाणी फ्लॅजेला असेल किंवा मग एक टेल असेल, है ना. सिडोपोडिया असतील, अशा पद्धतीचे हे काय करतात, त्याला लोकोमोशनसाठी म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, पुढं काय दिलेलं आहे. सर्वात पहिले सिंगल सेल असणार. काय, प्रोटिस्टाचे जेवढे काही ऑर्गॅनिझम असतील ते प्रोटिस्टामध्ये येणारे ऑर्गॅनिझम सिंगल सेल असणार आणि ट्रू न्यूक्लियस असणार त्याच्यात, म्हणजे ते युकॅरियोटमध्ये येणार. सिडोपोडिया असेल, सिलिया असेल, फ्लॅजेला असेल, हे काय करणार, लोकोमोशनसाठी त्याला हेल्प करणार. आता हे एक तर ऑटोट्रॉफिक पण असू शकतात किंवा मग हेट्रोट्रॉफिक पण असू शकतात. काय असू शकतात, ऑटोट्रॉफिक्स पण असू शकतात किंवा मग हेट्रोट्रॉफिक पण असू शकतात, हेट्रोट्रॉप्स पण असू शकतात. मग हे कसं, तर या ठिकाणी हे ऑटोट्रॉप म्हणजे काय, ते स्वतःचं अन्न स्वतःसुद्धा बनवू शकतात किंवा मग हेट्रोट्रॉप म्हणजे काय, ते दुसऱ्यावरसुद्धा डिपेंड असू शकतात. जसं युग्लिना आणि वोल्वॅक्स, युग्लिना आणि वोल्वॅक्स. हे पहा, हे युग्लिना आणि हे वोल्वॅक्स, हे दोन्ही कशा कलरचे दिसायले तुम्हाला, थोडा ग्रीन कलर याच्यात दिलेला आहे. मग ग्रीन कलर दिलेला आहे याचा अर्थ याच्यात काय असणार आहे, याच्यात क्लोरोप्लास्ट असणार आहे. आणि क्लोरोप्लास्ट जर असेल तर ते काय करू शकतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतात. काय करू शकतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतात. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस जर करू शकत असतील तर ते स्वतःचं अन्न स्वतः बनवणार. आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवणाऱ्यालाच आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी आपण त्याला ऑटोट्रॉप्स असं म्हणतो. मग ऑटोट्रॉप्सचे दोन एक्झाम्पल याच्यात काय, युग्लिना आणि वोल्वॅक्स. कशामुळं, कारण हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. पण हे दोघं तसे नाहीत. कोण दोघं, एक पॅरामोशियम आणि अमिबा. हे कसे येते, हेट्रोट्रॉपिक आहेत. अमिबा आणि पॅरामोशियम हे कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक, म्हणजे हे दुसऱ्यावर डिपेंड आहेत अन्नासाठी, फूडसाठी, जगण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी. मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, वोल्वॅक्स काय ऑटोट्रॉपिक आहेत का हेट्रोट्रॉपिक. वोल्वॅक्स सर्वच्या सर्व काय असणार, ऑटोट्रॉप्स असणार. युग्लिना ऑटोट्रॉप्स आणि पॅरामोशियम आणि अमिबा काय असणार, ते असणार हेट्रोट्रॉप. आता तिसरा जो टॉपिक आहे आपला शेवटचा आजचा, तो असणार किंगडम फंगी. फंगीमध्ये काय दिलेलं आहे पहा, किंगडम फंगीसुद्धा कशात येतात, आपण याला मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये म्हणू शकतो. आता आधी सर्वात पहिले इथं पहा, मग आपण जर चेक केलं, काय चेक केलं, हे फंगीबद्दल तुम्हाला काय काय माहिती होती. सर्वात पहिले हे कसे सेल वॉल असती आणि कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. पण फोटोसिंथेसिस प्रोसेस करणार नाहीत. का नाही करणार, कारण सेल वॉल नाही. म्हणजेच त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट, ते युनिसेल्युलर असणार का मल्टीसेल्युलर, तर ते सर्वच्या सर्व कसे असणार बघा, हे बघा कशात आले, मल्टीसेल्युलरमध्ये असणार. कशात असणार, मल्टीसेल्युलर. आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण काय असणार, ते मल्टीसेल्युलरमध्ये ते कसे असणार, तर मल्टीसेल्युलरमध्ये ते असणार, हे बघा मल्टीसेल्युलरमध्ये ते युकॅरियोट्स असणार. म्हणजे याचा जो न्यूक्लियस असणार, काय असणार, न्यूक्लियस असणार, तो एका सेलच्या मेम्ब्रेनमध्ये असणार. म्हणजे सेलमध्ये याचे ऑर्गॅनिल्स अशा पद्धतीनं असणार. आणि ही एकच सेल नसून ह्या अशा भरपूर सेलनं काय असणार, हे सर्व ऑर्गॅनिझम बनलेले असणार. एवढं कळालं. फंगी कशात असणार, मल्टीसेल्युलर युकॅरियोटमध्ये. तर आता पहा पुढं, फंगसमध्ये काय दिलेलं आहे. हे फंगस तुम्हाला बघितलेलं कधीतरी तुम्ही बघितलं असेल, कुठंतरी ओळखीचं वाटत असेल. ही जी डायग्राम तुम्हाला दिसायली, ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. 2-3 वेळेस आतापर्यंत NMMS या एक्झाममध्ये, NMS एक्झाम माहीत असेल ना तुम्हाला, 8व्या वर्गात जर शिकत असाल तर तुम्हाला NMMS ही एक्झाम या ठिकाणी माहिती असेल. काय NMMS, NMMSमध्ये तुम्हाला या ठिकाणी या याच्यावरून सुद्धा क्वेश्चन येतो आणि याच्यावरून सुद्धा क्वेश्चन येतो. काय क्वेश्चन येतो, तर हे सर्वच्या सर्व डायग्राम दिलेली असती आणि हे या ठिकाणी तुम्हाला नाव, याला लेबलिंग करायची असते, म्हणजे नेमिंग करायची असते, म्हणजे नावं द्यायची असतात. हे सर्व नावं तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजेत. NMMS एक्झाममध्ये इथेही क्वेश्चन आलेला आहे 2-3 वेळेस. आणि हे सुद्धा इथं आहे NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, ही पुणे, ही कुठे आहे हे सुद्धा विचारलेले आहे, तर पुणेमध्ये. पण त्याच्या आधी आपण फंगसबद्दल माहिती बघू. फंगस काय दिलेलं आहे पहा. फंगसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी सांगितली, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड. एक मॉइस्ट पीस घ्या, मॉइस्ट म्हणजे थोडा ओलसर पीस घ्या, ओला करा आणि काय करा, ब्रेडचा एक ओला किंवा मग भाकरीचा, जी पोळी आपण खातो, भाकरी आपण खातो, भाकरीचा किंवा मग एक ब्रेडचा ओला
पीस घ्या, एक तुकडा घ्या आणि एका कंटेनरमध्ये ठेवा. कशात ठेवा? कंटेनर म्हणजे एखाद्या डब्यात ठेवा. विथ लीड फॉर 2 to 3 days. 2-3 दिवसासाठी बंद करून ठेवा, पॅक करून ठेवा. एखादी पोळी, एखादी ब्रेड ओली करायची आणि ती एका डब्यात बंद करून ठेवायची. 2-3 दिवसानंतर बघायचं त्याच्यावर काय होईल. फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ इज फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. त्या ब्रेडच्या सरफेसवर काय होईल. समजा आता एक ब्रेडचा तुकडा आहे एक, त्या ब्रेडच्या तुकड्यावर अशा तुम्हाला काय होतील. कॉटनसारखे थोडे थोडे धागे, कापसासारखे धागे त्या ठिकाणी बघायला मिळतील. बघतो ना आपण बुरशी आली म्हणतो. बुरशी म्हणजेच काय, फंगस. मग ते जे दिसायला तुम्हाला तर तेच काय असणार. प्रिपेअर टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आणि ते घ्या आणि नंतर त्याला काय करा, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये किंवा मग मायक्रोस्कोपमध्ये कोणत्याही त्या ठिकाणी त्याला बघा. मग काय असणार ते, त्याला काय म्हणणार आपण, तर ते काय दिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक पा. तर ते अशा पद्धतीची डायग्राम तुम्हाला दिसेल. कशा पद्धतीची, या ठिकाणी हे जे दिसायला आहे अशा पद्धतीची फंगस तुम्हाला त्या ठिकाणी ते बघायला मिळेल. या फंगसमध्ये आता या फंगसची काही या ठिकाणी तुम्हाला जी नेमिंग आहे ती नेमिंगसुद्धा लक्षात ठेवायची. काय काय दिलेलं आहे याच्यात पा. नेमिंगमध्ये सर्वात पहिले दिलेले खालचे जे रूट आहे त्याचे रूट्स जे आपण रूट म्हणतो, त्या रूटमध्ये याला काय म्हणणार, याला म्हणणार रायझॉइड्स. काय म्हणणार, रायझॉइड्स. आणि जी स्टेम दिसायली मेन तुम्हाला ही जी ब्रांच दिसायली तर या ब्रांचला आपण काय म्हणणार, हायपा. ही ब्रांच काय असणार, हायपा. आणि त्याच्या वरचे जे असणार याला म्हणणार स्पॅरोंजिओफोर. आणि या ठिकाणी हे जे वरचं जे टोक असणार याला आपण म्हणणार ॲपोफायसिस. वरचं जे त्याच्या असणार हे भाग असणार या भागाला म्हणणार कॉलमेला. आणि हा पूर्ण जो तुम्हाला टोटल या ठिकाणी भाग दिसाला याला आपण म्हणणार स्पॉरॅन्जियम. काय म्हणणार, स्पॉरॅन्जियम. अशा पद्धतीने फंगसची एक डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. फंगसची डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची, याची लेबलिंग म्हणजेच नावं लक्षात ठेवायची. मेन गोष्ट ती म्हणजेच काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे कुठे आहे, पुण्यात आहे. कुठे आहे, पुणे या ठिकाणी दिलेली आहे. मग पुण्यात काय आहे, तर पुण्यात हे NIV पुणे इज इन्व्हॉल्व इन रिसर्च ऑफ व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी. कोणताही व्हायरस आल्याच्यानंतर त्या व्हायरसवर अभ्यास करण्यासाठी, इलाज शोधण्यासाठी अशा पद्धतीची एक इन्स्टिट्यूट आहे. ही इन्स्टिट्यूट कधी फाउंड झाली होती, म्हणजे कधी शोधण्यात आली होती, कधी हिचा शोध ही सुरू करण्यात आली होती, पुणे या ठिकाणी 1952 अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. त्या ठिकाणी तुम्हाला पुणे हे नाव लक्षात ठेवायचं. कशासाठी आहे, व्हायरोलॉजीसाठी, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. फंगसबद्दल कॅरेक्टरिस्टिक काय काय असणार पहा. कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ठिकाणी काय दिलेलं आहे, तर इथं कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिले कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला काय दिलेलं आहे, म्हणजे गुणधर्म दिलेला आहे. दीज आर नॉन ग्रीन. हे कसे असतात, नॉन ग्रीन असतात. नॉन ग्रीन का असतात, कारण या ठिकाणी क्लोरोफिल हा घटक याच्यात ॲब्सेंट असतो. आणि ही युकॅरियोटिक आहे, आपण बघितलं. युकॅरियोटिक म्हणजेच काय, हे सर्वच्या सर्व जे सेल ऑर्गॅनिल्स असणार याचे, हे सेल ऑर्गॅनिल्स एका मेम्ब्रेनमध्ये बाउंड असणार, एका मेम्ब्रेनमध्ये असणार, हे ट्रू न्यूक्लियस असणार याच्यात. त्याच्यानंतर हे हेट्रोट्रॉपिक असणार, ऑटोट्रॉपिक नाही. आतापर्यंत पहा, किंगडम प्रोटिस्टा जो होता तो ऑटोट्रॉपिक पण होता, हेट्रोट्रॉपिक पण होता, म्हणजे स्वयंपोषीसुद्धा आणि परपोषीसुद्धा. त्याचबरोबर किंगडम मोनेरा हा सुद्धा कसा होता, दोन्ही पद्धतीचा, हेट्रोट्रॉपिकसुद्धा आणि ऑटोट्रॉपिकसुद्धा. पण जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंगडम फंगसचे किंवा फंगाईचे, हे कसे आहे, ते हेट्रोट्रॉपिक आहे सर्वच्या सर्व. सर्वात पहिले नॉन ग्रीन, युकॅरियोटिक, हेट्रोट्रॉपिक. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप. सॅप्रोट्रॉप म्हणजेच काय, हे डेड ॲनिमलवर काय करतात, जगतात. डेड ॲनिमल किंवा डेड प्लांटवर, म्हणजे जे काही मरण पावलेले मृत या ठिकाणी ॲनिमल असतील त्याच्यावर हे जगतात. दे फीड अपॉन अ डिकेईंग ऑर्गॅनिझम मॅटर. काय करतात ते, फीड म्हणजेच काय, ते कशावर जगतात, डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवर किंवा मग ऑर्गॅनिझमवर ते जगतात. आता देअर सेल वॉल, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे, म्हणजे एक पॉईंट दिलेला आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. काय पॉईंट दिलेला आहे बघा, हा पॉईंट असा दिलेला आहे की हे सर्वच्या सर्व जी सेल वॉल असते याची, ही मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. टफ आणि कॉम्प्लेक्स शुगरनं बनलेली असती सेल वॉल. कशाची, फंगसची. आणि तिला आपण काय म्हणतो, कायटिन. काय म्हणणार, कायटिन. म्हणजे समजा ही सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, ही मेम्ब्रेन आहे, आणि ही बाहेरून याची एक सेल वॉल आहे, याला ही लागूनच असते याला. आता मला ते काढता येत नाही, ठीक आहे, यानं काढून देतो तो. ही एक सेल आहे, या सेलच्या बाहेरूनच काय केलेलं आहे, एक अशा पद्धतीची बाहेरून काढायची, आतून नाही. अशा पद्धतीची काय एक सेल वॉल आहे. मग ही जी ब्लॅक कलरची दिसायली तुम्हाला, ही जी सेल वॉल असती, ही सेल वॉल कशाची बनलेली आहे, कायटिनची बनलेली आहे. ही कायटिन काय एक कॉम्प्लेक्स शुगर आहे, टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, सम फंगी आर थ्रेड लाईक.
काही थ्रेडसारखे असतात, थ्रेड म्हणजे धाग्यासारखे असतात. अँड मेनी न्यूक्लिआय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि त्याच्यात काय असतात, सायटोप्लाझममध्ये भरपूर प्रकारचे न्यूक्लिआय या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल काय दिलेलं पहा, बेकर्स यीस्ट असेल, ॲस्परजिलस असतं. ॲस्परजिलस काय, फंगस ऑन कॉर्न. पेनिसिलियम असेल आणि मशरूम असतील. हे काही एक्झाम्पल आहे. कशाचे एक्झाम्पल आहे ते, हे एक्झाम्पल आहे फंगसचे. मग ईस्ट तुम्हाला माहिती आहे, ईस्ट कशात केले जाते, केक असेल किंवा मग ब्रेड असतील बनवण्यासाठी बहुतेक त्याचा यूज केला जातो ईस्टचा. त्याच्यानंतर ॲस्परजिलस काय, हे फंगस आहे. फंगस कुठे येते, कॉर्नवर. म्हणजे तुम्हाला मका माहिती असेल, कॉर्न म्हणजेच काय, मका. कॉर्नवर काय केलं जातं, हे एक बिमारी येते ॲस्परजिलसची. अशा पद्धतीचा फंगस येतं आणि पूर्णच्या पूर्ण जी फसल असते कोणती, कॉर्न म्हणजेच मका, ही खराब होते. पेनिसिलियम असेल, पेनिसिलियम ही एक व्हॅक्सिन, एक लस आहे. पेनिसिलियमची लस तुम्ही ऐकली असेल कधीतरी. आणि एक मशरूम, जे की आपण खातो, मशरूम खाल्लं असेल कधी तुम्ही, हे मशरूम या ठिकाणी तुम्हाला दिसायला. तर अशा पद्धतीचे काय दिलेले आहे, हे एक्झाम्पल या ठिकाणी फंगसचे दिलेले आहेत. दो मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स, हिज 5 किंगडम सिस्टम इज वाईडली एक्सेप्टेड. आता याच्यात तुम्ही बघितलं होतं, सर्वात पहिले काय झालं होतं, सर्वात पहिले या ठिकाणी कोण आलं होतं, कार्लिनियस आले होते. त्याने काय केलं, 2 किंगडम दिले, 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं, व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलिया. नंतर हेकल आला, हेकलनं 3 किंगडम केले, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमलिया. नंतर चॅटननं परत 2 केले, कोणकोणते, प्रोकार्योट आणि युकार्योट. त्याच्यानंतर कोपलँड आला, कोपलँडनं 4 किंगडम दिले, कोणकोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमलिया. आणि त्याच्यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिलं, त्याच्यात मोनेरा ॲड केला आणि रॉबर्ट विटेकरनं 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. पण तरीसुद्धा त्याच्यानंतरही कोणीतरी आलंच असणार ना, म्हणजे त्याच्यानंतरही भरपूर जण आले. म्हणजेच काय, दो मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स, हिज 5 किंगडम इज वाईडली एक्सेप्टेड. त्याच्या बाद बऱ्याच जणांनी अजून नवीन त्या ठिकाणी काहीतरी सूचना, म्हणजेच काहीतरी नवीन किंगडम देण्याचा प्रयत्न केला. पण आपण वाईडली एक्सेप्टेड म्हणजे आपण त्याचाच यूज करतो, कोणाचा, रॉबर्ट विटेकरनं दिलेल्या 5 किंगडम क्लासिफिकेशनचा. पुढं सांगितलं तुम्हाला, एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द विटेकर्स क्लासिफिकेशन. आता तुम्हाला मी सर्वात पहिले सांगितलं होतं, क्लासिफिकेशन आपण कशासाठी करतो, क्लासिफिकेशनची गरज का असते, किंवा व्हाय क्लासिफिकेशन इज नेसेसरी असंही म्हणू शकतो आपण. कशामुळं क्लासिफिकेशन गरजेचं आहे. आणि काय केलं विटेकरनं पूर्णच्या पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं. काय एक्सप्लेन करून दिलं ते बी बघा, या ठिकाणी विटेकरनं पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी दिलं. कॉम्प्लेक्सिटी सांगितली सेलची, है ना, हे बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल सांगितलं, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल. अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण यानं काय केलं, अशा पद्धतीनं हे एक 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. मग याचा फायदा कसा झाला, तर हे तुम्हाला याचे मेरिट आणि डिमेरिट्स. मेरिट्स म्हणजेच काय, मेरिट्स म्हणजे त्याचे फायदे, है ना, आणि डिमेरिट्स म्हणजेच काय, त्याचं काही नुकसान, किंवा मग हे तुम्हाला या ठिकाणी क्लासिफिकेशन म्हणजे या ठिकाणी विटेकरबद्दल सांगायचं. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन असणार आहे. दुसरं दिलेलं आहे आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, जे की आपण बघणार आहे नेक्स्ट टॉपिकमध्ये. हा एक टॉपिक असणार आहे आणि याच्यानंतर आपला एक टॉपिक खतम होईल. म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याच्यात आपण जे मायक्रोब्स दिलेले आहेत, म्हणजे बॅक्टेरिया असेल, प्रोटोझोआ असेल किंवा फंगस असेल, या अल्गी असेल आणि व्हायरस, या सर्वांबद्दल माहिती बघणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर एक क्लास होणार ज्याच्यात आपण काय करणार, पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करणार. अशा करून आपण पूर्ण हा आरामात आणि एकदम डिटेलमध्ये हा टॉपिक कंप्लीट करणार. तोपर्यंत आता मागची एक क्लास म्हणजेच हे जे अगोदरची क्लास झाली होती कशावर, बायोडायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशनवर, 5 किंगडम क्लासिफिकेशन, ती क्लास बघून घ्या. ती जर बघितली असेल आणि आजची क्लास झाली तर याच्यानंतर समोरची क्लास आता आपण बघणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.